भारताचा शेवटचा बादशाह शायर होता, कवी होता. त्याचं नाव बहादूरशाह जफर. 1857चं बंड फसलं आणि बंडकऱ्यांनी त्या अगोदर या बहादूरशाह जफरला भारताचा बादशाह घोषित केलं होतं. हा बहादूरशाह जफर शायर होता, कवी होता आणि त्याच्या दरबारामध्ये मिर्झा गालिब, फैज यांसारखे त्यावेळेचे शायर होते. आणि बंड फसल्यानंतर एका शायरने या बहादूरशाह जफरला विचारलं शायरीमध्येच, दम दमाए दम नहीं अब खैर मांगो जान की, ऐ जफर अब ठंडी हुई तेग हिंदुस्तान की. म्हणजे आता तू जीवाच्या आकांताने तुझ्या प्राणांची मागणी कर, कारण की या भारताची, या हिंदुस्थानची तलवार आता शांत झालेली आहे. बहादूरशाह जफर शीघ्र कवी होता. त्यांनी तसंच उत्तर दिलं, गाजियों में बू रहेगी जब तलक ईमान की, तब तक लंडन तक चलेगी तेग हिंदुस्तान की. आणि ह्या बहादूरशाह जफरच्या त्या नेतृत्वावर कदाचित प्रश्नचिन्ह असतील, पण बहादूरशाह जफर त्यावेळच्या बंडवाल्यांची प्रेरणा होता, हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक होता.